पौर्णिमा होती आणि मी वाडीला जायचं ठरवलं. वाडी म्हणजे काय नक्की थोडक्यात सांगते. नरसिंहवाडी, ज्याला सामान्यतः नरसोबावाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तहसीलमधील एक लहान शहर आहे. नरसोबावाडी हे नाव भगवान दत्तात्रयांचे पूर्ण अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या उपस्थितीवरून पडले आहे. पहिल्यांदाच अशी इतक्या लांब कुठेतरी एकटी गेली होती. मनात भीती पण होती, पण सोबतच मनात खूप छानही वाटत होतं. मन प्रसन्न वाटलं पाहून. मी इथे पोचले. देवाचं नारळ, अगरबत्ती वगैरे सर्व काही घेतलं आणि हा मंदिराच्या आतला परिसर आहे. फार गर्दी नव्हती, कारण मी लवकर पोचले होते. मंदिराच्या काठी एक नदी आहे. त्यात पहिलं आधी हातपाय वगैरे धुवून मी वरती आले आणि रांगेत थांबून देवाचं दर्शन घेतलं. फार प्रसन्न वाटत होतं. वरून असा दृश्य होता आणि मी देवाचं दर्शन घेतलं. छान वाटलं आणि त्यानंतर मंदिराभोवती मी प्रदक्षिणा काढली. लवकर गेल्यामुळे देवाची पूजा वगैरे चालू होती. भटजी लोक अजून देवाची पूजा वगैरे करत होते. आणि त्यानंतर मी इथे पारायण केलं, थोडंसं नामजप केलं. बाकीचे लोकसुद्धा करत होते आणि त्यासोबतच मंदिराची सजावटही चालू होती पौर्णिमेनिमित्त. त्यानंतर हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली. मंदिराच्या शेजारीच हे 2 पिंड होते. त्याचं दर्शन घेतलं आणि वरती येऊन मी महाप्रसादाला निघाले. आणि अशी भली मोठी रांग चालू होती. अजून जेवण चालू झालं नव्हतं. सो आम्ही रांगेत उभे राहिले होतो आणि ही क्यूट अशी आजी बघा, तिने आजही दोन्ही वेण्या घातल्या आहेत. किती छान वाटते ना. आणि ही आहे नदी पंचगंगा. खूप छान आणि संत गतीने वाहत होती. तिला पाहून खूप मन प्रसन्न झालं. छान वाटलं. त्यानंतर मी प्रसाद घेतला आणि हा होता प्रसाद. खूप छान होता. आणि नंतर इथे येऊन मी देवाच्या सानिध्यात थोडा वेळ बसले आणि त्यानंतर इथे स्वामींचं मठ होतं हे ऐकलं होतं. शोधत शोधत स्वामींच्या मठात शेवटी गेलेच आणि हा आहे स्वामींचा मठ. आधी पाय धुतले आणि देवाचं दर्शन घ्यायला पुढे गेले. हे आहे औदुंबराचं झाड. तिथे एक प्रदक्षिणा काढली आणि वरती पाय पडायला गेले. तिथे रेकॉर्ड करणं अलाउड नव्हतं, त्यामुळे मी छोटीशीच क्लिप घेतली. फर्स्ट फ्लोअरवर पारायण करतात आणि सेकंड फ्लोअरवर स्वामीचं मंदिर आहे. खूप छान आणि प्रसन्न साक्षात स्वामी आहेत असंच मला वाटलं. त्यानंतर दर्शन घेऊन मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघाले. कसा वाटला माझा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्लॉग पाहायचे असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.